So good morning to all of you. So this is our next lecture on basic final year. तर आपला सब्जेक्ट आहे स्पेशल रिलेटिव्हिटी 1. सो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होतो आणि सम इन्व्हॅरियंट्स आपण बघितले होते. तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे की मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी. ठीक आहे, मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीवर एक क्वेश्चन असा विचारला जातो की मॅक्सवेल इक्वेशन डू नॉट रिमेन्स इन्व्हॅरियंट अंडर GT. ठीक आहे, जर इथे काय म्हटलं आहे की मॅक्सवेल इक्वेशन म्हणजे फ्रेम एस आणि फ्रेम एस डॅशमध्ये काय म्हणते की त्या मॅक्सवेल इक्वेशन का सेम नाही आहे, म्हणजे इन्व्हॅरियंट म्हणजे त्या दोन्ही इक्वेशनमध्ये तो होल्ड नाही होत. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये तो जो इक्वेशन आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये म्हणजे पहिल्या फ्रेममध्ये जो काय इक्वेशन आहे मॅक्सवेल इक्वेशन तो दुसऱ्या फ्रेममध्ये होल्ड नाही होत, म्हणजेच तो डू नॉट रिमेन्स इनव्हॅरियंट अंडर GT आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय थिअरी आपण सर्वात पहिले लिहून घेऊ की अराउंड 1861 जेम्स क्लार्क Maxwell advanced his electromagnetic theory of light, which is governed by the Maxwell equation in a vacuum. The Maxwell equation in a vacuum takes in the form curl of E equal to 1 by minus 1 by C del H by del T and divergent of H equal to 0 and curl of H equal to 1 by C del E by del T अँड डायव्हर्जंट ऑफ इक्वल टू 0. ठीक आहे, मीन्स आपल्याला इथे दोन इक्वेशन दिले आहेत. ठीक आहे, वॅकमचे मॅक्सवेल इक्वेशन ऑफ वॅकम. ठीक आहे, ते काय दिले आहेत की कर्ल ऑफ ई, जेव्हा कर्ल ऑफ ई काढायचं असतं तेव्हा एक लक्षात ठेवा की डेल एच येतं. ठीक आहे, आणि मायनस इथे साईन येतो आणि डिफरन्स पहा, डिफरन्स सांगत आहे मी. आणि कर्ल जेव्हा एच आपण काढतो तेव्हा इथे काय असतो की इथे ई असतो. आणि हे सिम्पली हे आपण लिहू शकतो की डायव्हर्जंट ऑफ एच आणि डायव्हर्जंट ऑफ ई 0 असतो. इथे आपल्याला बघायचं काय की हे थिअरी काय आहे ते बघायचं नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त हे बघायचं आहे की रिमेन्स अनव्हॅरियंट म्हणजे ते इन्व्हॅरियंट आहे की नाही फक्त हे बघायचे. मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आपल्याला इथे काय आहे ते एक्झॅक्टली बघायचं नाही. त्याचं फक्त आपल्याला काय बघायचं आहे की त्याचे इक्वेशन जे आहेत ते इन्व्हॅरियंट आहेत की नाही. ठीक आहे, तर याच्यावरून जर ही तुम्ही हे फर्स्ट लाईन लिहिले नाही तरी काय नाही एक्झाममध्ये. ठीक आहे, आपण स्टार्ट इथपासून करू. ठीक आहे, तर हे दोन इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काय लिहावं लागेल ती डज द इक्वेशन हॅव द नॉन झिरो सोल्युशन, म्हणजे यांचं काय नॉन झिरो सोल्युशन आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की दे लीड्स द वेव्ह इक्वेशन ऑफ द फॉर्म, म्हणजे वेव्ह इक्वेशन मॅक्सवेल वेव्ह इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, डायव्हर्जंट स्क्वेअर ऑफ एफ मायनस 1 बाय C square del square f by del t square equal to del f del square f divided by del x square plus del square f divided by del y square plus del square f del z square and minus 1 by c square del f del स्क्वेअर एफ डिवायडेड बाय del t स्क्वेअर. ठीक आहे, तर हा इक्वेशन काय वेव्ह इक्वेशन इन फ्रेम एस. ठीक आहे, तर हाच इक्वेशन आपल्याला फ्रेम काय एस डॅशमध्ये होल्ड होतो की नाही हे बघायचं आहे, त्यालाच म्हणतात इन्व्हॅरियन्स. ठीक आहे, जर होल्ड होत असेल तर हा वेव्ह इक्वेशन काय असेल की त्या फ्रेम एस डॅशमध्ये इन्व्हॅरियंट म्हणजे आपण म्हणू शकतो की बोथ फ्रेममध्ये तो काही इन्व्हॅरियंट आहे. ठीक आहे, पण आपण इथे स्टेटमेंटच लिहिला आहे की तो इन्व्हॅरियंट नाही आहे, म्हणजे आपण तो प्रूव्ह करू की इन्व्हॅरियंट कसं नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला इक्वेशन दिलं आहे, हा झालं वेव्ह इक्वेशन मॅक्सवेलचं. तर ह्या इक्वेशनचं यूज करून आपल्याला काय करायचं आहे की तो इन्व्हॅरियंट नाही आहे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय थेरोटिकल पार्ट बघू की द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इक्वेशन विच सॅटिस्फाय द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड ई अँड एच. ठीक आहे, जो ई अँड एच ऑफ सॅटिस्फाय करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इक्वेशन जे आता आपण लिहिलं आहे. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली, आणि हीच कॉल्ड द वेव्ह इक्वेशन 2, म्हणजे तो वेव्ह इक्वेशन 2 आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे पहा की लेटेस्ट डिड्यूस द फॉर्म ऑफ अबव वेव्ह इक्वेशन इन द इनर्शियल फ्रेम एस डॅश. जसं आपण म्हणलं होतं की जो आपण फॉर्म लिहिला आहे मागच्या इक्वेशनमध्ये, जर तो फॉर्म आपण काही इनर्शियल फ्रेम एस डॅशमध्ये होल्ड होतो की नाही ते बघायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण कन्सिडर करू की सिम्पल गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशनचे इक्वेशन 4 इक्वेशन जे आपण बघितले होते ते आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन होता एक्स डॅश इक्वल टू एक्स मायनस वी टी, वाय डॅश इक्वल टू वाय, झेड डॅश इक्वल टू झेड अँड टी डॅश इक्वल टू टी. ठीक आहे, फ्रॉम एलिमेंटरी कॅल्क्युलस वी हॅव फ्रॉम एलिमेंटरी कॅल्क्युलसचा यूज करून आपण हा इक्वेशन लिहिलेला आहे डेल एफ बाय डेल एक्स. ठीक आहे, तर याला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कशा प्रकारे पहा, हा इक्वेशन आपल्याला या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशा प्रकारचे इक्वेशन यूज करायचे आहे. ठीक आहे, तर डेल एफ बाय डेल एक्स आपण कशा प्रकारे लिहू शकतो, बाय डेल एफ बाय डेल एक्स डॅश इंटू डेल एक्स डॅश इंटू डेल एक्स. ठीक आहे, तर हा डेल एक्स कॅन्सल होऊन इथे रिमेनिंग काय होणार डेल एफ बाय डेल एक्स मीन्स डेल एफ बाय डेल एक्स. ठीक आहे, तर
हाच फॉर्म कशा प्रकारे आपण लिहू शकतो की हा फॉर्म x इज इक्वल टू एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश टी डॅश या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, मीन्स आपण एक्स डॅश लिहिला तर त्याच्यानंतर पाय डेल एफ, आता वाय डॅश लिहू आपण डेल एफ बाय डेल वाय डॅश इंटू डेल वाय डॅश इंटू डेल एक्स. ठीक आहे, डेल वाय कॅन्सल, डेल एफ बाय डेल एक्स रिमेनिंग असणार. त्याच्यानंतर झेड डॅशसाठी आपण सिमिलरली लिहून घेऊ डेल एफ बाय डेल झेड डॅश इंटू झेड डॅश इंटू डेल एक्स प्लस डेल एफ बाय डेल टी, आणि टीसाठी पण आपण टी डॅशसाठी पण लिहून घेऊ डेल एफ बाय डेल टी डॅश इंटू डेल टी डॅश इंटू डेल एक्स. ठीक आहे, ते आपण लिहून घेतलं काय कशासाठी डेल एफ बाय डेल एक्ससाठी, म्हणजे डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्ससाठी आपण अशा प्रकारचा फॉर्म लिहून घेतला. तर आपण पहा की एफ आपल्याकडे फंक्शन इथे आहे नाही. ठीक आहे, या 4 इक्वेशनची यूज करून आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याकडे काय आहे की हा फॉर्म आहे. ठीक आहे, डेल एक्स म्हणजे एक्स डॅशची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मीन्स इथे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एक्स डॅशची व्हॅल्यू हे आहे. ठीक आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायची आहे आपल्याला. तर काय येणार, इथे एक्स व्हेरिएबल आहे त्यामुळे याची डेरिव्हेटिव्ह निघेल. ठीक आहे, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार 1 येणार. ठीक आहे, याची तर 1 आली, आणि इथे एक्स व्हेरिएबल नाही मायनस वी टी आहे, इथे एक्स नाही म्हणून हा 0 होऊन जाणार. तर इथे काय आला की हा आपण ॲज इट इज लिहून घेऊ, आणि याची डेरिव्हेटिव्ह काय आली, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आली होती. ठीक आहे, ही 1 आपण लिहून घेतलं. ठीक आहे, आणि हा ॲज इट इज आपण इथे लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहा हे ॲज इट इज आपण लिहून घेऊ. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय डॅश कुठं इथे आहे. ठीक आहे, याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायची आहे, पण इथे एक्स व्हेरिएबलच नाही तर याची व्हॅल्यू काय 0 होणार. ठीक आहे, मग 0 इंटू दिस फंक्शन इक्वल टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याची डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपण या इक्वेशनमध्ये काढू. डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स, झेड डॅश इथे आहे तर याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पहा इथे एक्स व्हेरिएबलच नाही तर हा पण 0 होऊन जाणार. मीन्स हा 0 झाला, आणि एफ हा 0, आणि डेल एफ बाय डेल झेड डॅश इंटू 0 मीन्स 0 आपण ते पण लिहून घेतलं. आणि त्याच्यानंतर डेल टी डॅश बाय डेल एक्स, म्हणजे ही वाली इथे याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, इथे व्हेरिएबल एक्स आहे नाही त्यामुळे तो पण 0 होऊन जाणार, हे पण 0 होऊन जाणार. मीन्स दिस टर्म इंटू 0 इक्वल टू 0. ठीक आहे, तर आता आपलं आन्सर काय आला की आपण याची डेरिव्हेटिव्ह निघली, बाकी हे आणि हे काय 0 झालं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला रिमेनिंग काय राहिला डेल एफ बाय डेल एक्स डॅश रिमेनिंग राहिला, याची 1 आली होती त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे स्ट्रक्चर मिळालं, ते आपण लिहून घेतलं. आणि आता पहा इथे बोथ साईडला आपण काय करू, बोथ साईडला आपण स्क्वेअर करू. ठीक आहे, स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळेल डेल स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डेल एक्स स्क्वेअर, आणि इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडला पण आणि राईट हँड साईडला आपण स्क्वेअर केलं. ठीक आहे, इथे स्क्वेअर केलं तर आपल्याला मिळाला की डेल स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डेल एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. तर आपल्याला पहा आपल्याला मेन इक्वेशन हे आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे इक्वल टू काय मिळाला होता की डेल स्क्वेअर एफ डेल एक्स स्क्वेअर आपल्याला काय मिळाला, सिमिलरली हे मिळालं. तर आपण म्हणू शकतो की हे इक्वल टू हे आहे, मीन्स फक्त इथे काय हे एस डॅशसाठी आणि हे एससाठी आहे. तर पहिल्या टर्मसाठी तर हे सॅटिस्फाय होत आहे. ठीक आहे, मीन्स फक्त इथे एक्स डॅश आहे म्हणजे एस प्रेमसाठी, बाकी सर्व सेम आहे. तर ही टर्म तर काय होत आहे सॅटिस्फाय होत आहे. बाकी याच्यासाठी पण आपण फाइंड करू, या टर्मसाठी पण आणि या टर्मसाठी पण फाइंड करू. ठीक आहे, एक टर्मसाठी तर फाइंड केलं. सिमिलरली आपण काय वायसाठी फाइंड करू डेल एफ बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय. इथे काय केलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स केला होता. तर कशा प्रकारे चेंज फक्त इथे होईल. ठीक आहे, बाकीच सेम राहणार. डेल एक्सच्या जागी येथे डेल एक्स होता, सिम्पली इथे फक्त डेल वाय होणार. ठीक आहे, तर पहा की आपल्याकडे ते 3 इक्वेशन कोणते आहेत, 4 इक्वेशन एक्स मायनस वी टी. ठीक आहे, हा फर्स्ट इक्वेशन वाय डॅश इक्वल टू वाय, झेड डॅश इक्वल टू झेड, आणि टी डॅश इक्वल टू टी होता. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याकडे आहे. तर पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. ठीक आहे, पण इथे वाय व्हेरिएबलच नाही त्यामुळे हा 0 होऊन जाणार. ठीक आहे, 0 इंटू दिस टर्म 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय, इथे वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डॅश विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार, तर इथे वाय डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायची आहे. तर इथे वाय आहे, याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार 1 येणार. ठीक आहे, याची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ठीक आहे, डेल एफ बाय डेल वाय डॅश इंटू 1. ठीक आहे, आणि नंतरची स्टेप पहा डेल झेड डॅश बाय डेल वाय. तर
थर्ड इक्वेशनमध्ये काय वाय तर आहे नाही, विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे आपल्याला, पण इथे वाय नाही त्यामुळे आपण 0 होऊन जाणार. आणि नंतरचा फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ डेल टी डॅश डिवायडेड बाय डेल वाय मीन्स याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार 0च येणार, कारण की इथे पण वाय व्हेरिएबल नाही तर हा पण 0 होऊन गेला. ठीक आहे, तर फक्त रिमेनिंग ही टर्म राहिली. ठीक आहे, तर ही टर्म आपल्याला मिळाली, हे इक्वल टू हे आपण लिहून घेतलं आणि त्याच्या बोथ साईडला स्क्वेअर केलं. मीन्स हे इक्वल टू हे आपण घेतलं. ठीक आहे, म्हणजे हे एस डॅशसाठी इक्वेशन झालं आणि हे इक्वल टू हे आहे, फक्त इथे डॅश आहे त्यामुळे हे पण इक्वेशन काय सेकंड पण सॅटिस्फाय होत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक्ससाठी केलं. ठीक आहे, एक्ससाठी केलं, वायसाठी केलं आणि आता सेम झेडसाठी पण करू. सिमिलरली आपण सॉल्व करू आणि आपल्याला काय लास्टमध्ये अशा प्रकारे इक्वेशन मिळणार. ठीक आहे, आणि त्याला स्क्वेअर करू आपण. त्याला स्क्वेअर केल्यानंतर सिमिलरली आपण पहा की हा पण सॅटिस्फाय होत आहे, फक्त इथे डॅश आहे, बाकी सर्व सेम आहे. ठीक आहे, म्हणजे हा पण सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे थर्ड टर्म पण सॅटिस्फाय होत आहे. त्याच्यानंतर आपण रिमेनिंग करायला एक्ससाठी फाईन केलं, वायसाठी फाईन केलं, झेडसाठी आणि नंतर रिमेनिंग लास्ट टर्म काय आपण टीसाठी फाईन करू. ठीक आहे, तर ते चार इक्वेशन आपल्याला त्या चार इक्वेशनचा आपल्याला गॅलिलियन सिंपल फॉर्म ऑफ गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशनचा आपल्याला इथे यूज करायचं आहे, त्यामुळे मी इथे लिहून घेतलं. ठीक आहे, तर आता सेकंड टर्मचे आपण प्रत्येक सेकंड टर्मचे आपण डेरिव्हेटिव्ह पाहू. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डेल आहे. ठीक आहे, जर डी असतं तर तो सिंपल डेरिव्हेटिव्ह, पण इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हटले आहे. डेल म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह डिनोट करतो. ठीक आहे, डेल एक्स डॅश बाय डेल टी. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डॅश विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार का याची डेरिव्हेटिव्ह हो, कारण की इथे का पहा टी व्हेरिएबल आहे. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ हे तर 0 होऊन जाणार, एक 0 होऊन जाणार. ठीक आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस व्ही टी, तर मायनस व्ही आपण बाहेर काढून घेऊ आणि डेल बाय डेल टी ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टी मीन्स अशा प्रकारचे स्ट्रक्चर येणार. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार 1 येणार आहे, रिमेनिंग काय राहणार मायनस व्ही. ठीक आहे, तर आपण ते लिहून घेतलं मायनस व्ही, याची डेरिव्हेटिव्ह काय आली मायनस व्ही आली विथ रिस्पेक्ट टू म्हणजे एक्स डॅशच्या म्हणजे एक्स डॅशची आपण काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतली, तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय आली मायनस व्ही आली. कशी आली, कारण हा फंक्शन 0 होऊन जाणार, इथे टी नाही, इथे टी आहे, तर टी डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार 1 येणार आणि रिमेनिंग काय येणार मायनस व्ही. ठीक आहे, मायनस व्ही लिहून घेतला आणि हा हॅज इट इज लिहून गेला. यात ते सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह येणार का, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डॅश विथ रिस्पेक्ट टू टी, इथे टी व्हेरिएबल नाही त्यामुळे हा पण 0 होऊन जाणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड डॅश डिवाइड विथ रिस्पेक्ट टू टी, पण येथे पण टी झेड डॅश आपण घेतलं तर याचं विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं, पण येथे टी व्हेरिएबल नाही त्यामुळे हे पण 0 होऊन जाणार. आणि टीची आता नंतर पहा टी डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, याची डेरिव्हेटिव्ह टी डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला काढायचं आहे, मीन्स टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार 1 येणार. ठीक आहे, 1 येणार आणि हा फंक्शन ॲज इट इज आपण लिहून घेतला. ठीक आहे, तर हा मिडल टर्म 0 आले आणि बाकी टर्मची व्हॅल्यू आपल्याला निघत आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, सिम्पली ॲज इट इज आपण लिहून घेतला आणि एफ इथे सिम्पली कॉमन काढला आहे. ठीक आहे, हा एफ आणि हा एफ नेक्स्ट स्टेपमध्ये कॉमन काढून बाकी ॲज इट इज लिहून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की या टर्मचं स्क्वेअर करू आपण. स्क्वेअर केल्यानंतर काय होणार, याला आपण जर डेल एफ बाय डेल टी चा स्क्वेअर केला. ठीक आहे, स्क्वेअरमध्ये अशा फॉर्ममध्ये लिहून घेतलं, तर याला आपण अशा फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, डेल बाय डेल टी इंटू डेल एफ बाय डेल टी. मीन्स याला जर इंटू कराल तर काय होणार डेल स्क्वेअर एफ डेल टी स्क्वेअर, मीन्स हा आपला स्ट्रक्चर मिळणार, मीन्स हा इक्वल टू हा. तर याला तर हा काय येणार, याला आपण या फॉर्ममध्ये लिहू. ठीक आहे, मीन्स इथे एफ नाही लिहू, म्हणजे हा इथे काय डेल बाय डेल टी मीन्स डेल बाय डेल टीच्या फॉर्ममध्ये हा लिहून घेतं. त्याच्यानंतर डेल एफ बाय डेल टीच्या फॉर्ममध्ये मग सिम्पली इथे काय एफ येणार हे आपण एफ अशा प्रकारे लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय याचं सिम्पली मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं मिळेल. ठीक आहे, सिम्पली आपण जर याचा स्क्वेअर केला तर तरी पण हा फॉर्म मिळेल. ठीक आहे, इतकं काय करायची गरज नाही. ठीक आहे, इतकं नाही केलं तरी होते, फक्त इतकं आपल्याला याचा स्क्वेअर केला म्हणजे याचा होल स्क्वेअर केला तरी पण हा फॉर्म आपल्याला मिळून जाणार. ठीक आहे, हा फॉर्म आपल्याला मिळाला. ठीक आहे, तर आपल्याला इक्वेशन काय होता, मेन इक्वेशन होता आपला, हा मेन इक्वेशन आपला याचं यूज करायचं आहे आपल्याला इथे. तर तो आपला मेन इक्वेशन आपण इथे लिहून घेतला. ठीक आहे, आपण व्हॅल्यू काय याची पण व्हॅल्यू फाइंड केली, याची पण व्हॅल्यू फाइंड केली, याची पण व्हॅल्यू फाइंड केली आणि याची पण व्हॅल्यू फाइंड केली. ठीक आहे, या टर्मची व्हॅल्यू हे पहा डेल स्क्वेअर एफ बाय डेल टी स्क्वेअर, ही पण व्हॅल्यू आपण फाइंड केली. ठीक आहे, हे सर्व व्हॅल्यू इथे पुट करू. ठीक आहे, हे सर्व व्हॅल्यू आपण पुट केली, इथे त्याची डेल इथे डॅश आला. ठीक आहे, इथे डॅश, बाकी सेम इक्वेशन आहेत, फक्त इथे डॅश फरक पडला. ठीक आहे, 1/c स्क्वेअर. पण लास्ट इक्वेशन पहा, लास्ट इक्वेशनमध्ये आपल्याला इथे काय पाहिजे होता, डेल टी
इथे लास्ट इक्वेशनमध्ये डेल टी बाय डेल स्क्वेअर बाय डेल टी डॅश स्क्वेअर पाहिजे होता. कारण की इथे पहा मेन इक्वेशनमध्ये डेल स्क्वेअर एफ बाय डेल टी आहे. फक्त इथे जर डॅश असता तो इनव्हॅरियंट असता, पण आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली, याची व्हॅल्यू ही मिळाली आहे. ठीक आहे, या टर्मची व्हॅल्यू आपल्याला हे मिळाली आहे. पण त्यामुळे काय तो इक्वेशन अलग झाला. त्यामुळे आपण म्हणू शकतो का ही इज नॉट इक्वल टू दिस फॉर्म. ठीक आहे, त्या फॉर्मच्या इक्वल टू नाही म्हणून हे व्हॅल्यू म्हणजे हे व्हॅल्यू आहे. ठीक आहे, परंतु हे व्हॅल्यू इक्वल नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की एस डॅशमध्ये तर फक्त हे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म तर सॅटिस्फाय होत आहे, परंतु हे लास्ट टर्म टीची जे टर्म आहे ते सॅटिस्फाय नाही होत आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो का तो इक्वेशन एस डॅश आणि एस मधलं इक्वेशन, दोन फ्रेममधलं इक्वेशन मॅक्सवेल इक्वेशन काय सेम नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो का मॅक्सवेल इक्वेशन डज नॉट रिमेन्स इनव्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे.